भाजपची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे। यात वसुंधरा राजे, राम माधव आणि भारती पवार यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। विनोद तावडेंकडे पुन्हा राष्ट्रीय सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली आहे। तर BL संतोष राष्ट्रीय संघटन महामंत्री असणार आहेत। स्मृती इराणी हाही चेहरा पुन्हा एकदा राजकीय पक्षांमध्ये भाजपमध्ये आता कार्यरत होताना पाहायला मिळणार आहे। महाराष्ट्रातून पीयूष गोयल, विनोद तावडे, भारती पवार आणि शिवप्रकाश यांचा केंद्रीय कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे। पीयूष गोयल यांची राष्ट्रीय कोषाध्यक्षपदी तर स्मृती इराणींची राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती झाली। असे एकूण 13 उपाध्यक्ष आणि 10 महिलांचा भाजपच्या कार्यकारिणीत समावेश आहे। शिवाजी काळे दिल्लीहून आपल्यासोबत आहेत। शिवाजी, या कार्यकारिणीतल्या नावांचा कसा अर्थ लावायचा, विशेषतः जी चर्चा आहे की पुढच्या हिवाळी अधिवेशनाच्या आसपास मंत्रिमंडळ विस्तारही पाहायला मिळू शकतो, काही जणांचे चेहरे पुन्हा कार्यरत होताना पाहायला मिळत आहेत, विनोद तावडेंकडे अनेकांचं लक्ष आहे, काय सांगाल? अगदी ज्या पद्धतीने नावं जे राष्ट्रीय कार्यकारिणीत आहेत ते मंत्रिमंडळात नसतील, एक व्यक्ती एक पद, हे जे 2014 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आल्यानंतर जो अलिखित नियम भाजपमध्ये आपल्याला पाहायला मिळतो, त्याचा जर विचार केला तर जे तावडे हे मंत्रिमंडळात जातील अशी जी चर्चा होती ती आता संपुष्टात आलेली आहे। दुसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं लक्ष लागलेलं असेल ते म्हणजे पीयूष गोयल यांच्याकडे। पीयूष गोयल हे मंत्रिमंडळात सध्या कॉमर्स मिनिस्टर आहेत। वेगवेगळ्या देशांसोबत भारताचे मोठमोठे करार होत असताना त्यांना कोषाध्यक्ष केलेलं आहे। त्यामुळं एक व्यक्ती एक पद असं जर म्हटलं तर कदाचित या सगळ्या याच्यामध्ये त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर जाऊन संघटनेत काम करावं लागतं का, हे पाहणं महत्वाचं आहे। तसं नसेल याच्या पलीकडे जाऊन सगळ्यात महत्वाचं म्हणजे नवा भिडू NDA मध्ये येणार का, याकडे सगळ्यात महत्वाचं लक्ष लागलेलं आहे। या अगोदर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे की NDA मध्ये कोणताही नवीन पक्ष येणार नाही। मात्र जी माहिती मिळते त्यानुसार शरद पवार यांचा पक्ष हा भाजपच्या इतक्या जवळ गेलेला आहे की सध्या त्यांच्या NDA मध्ये असलेल्या NCP पेक्षा भाजपच्या जवळ शरद पवार यांचा पक्ष आहे, असे सध्याचं जे चित्र आहे त्या चित्रावरून आपल्याला पाहताना स्पष्ट होताना पाहायला मिळते। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जे घटक पक्ष आहेत त्यातील अनेक पक्षांना कॅबिनेट मंत्री पदाची अपेक्षा आहे। अनेक नेत्यांना जे काँग्रेसमधून भाजपमध्ये आले त्यांनाही कॅबिनेट मंत्री पदाची अपेक्षा आहे। त्यामुळे आगामी 20 तारखेनंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी माहिती मिळत आहे। त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील किती लोकांना कॅबिनेट मंत्री पद आणि किती लोकांना डच्चू मिळतो याकडे पाहणं महत्वाचं असणार आहे। प्रसन्न सर, शिवाजी तावडेंची उत्तर प्रदेश प्रभारीपदी नियुक्ती सुद्धा करण्यात आली आहे, राष्ट्रीय सरचिटणीस सुद्धा असणार आहेत। तावडेंचा हा जो राईज बघायला मिळतोय आपल्याला एकेका पदावरती, यापूर्वी अनेक राज्यांचं प्रभारीपद त्यांनी पाहिलं, आपल्याला सक्सेस यशही पाहायला मिळालं, याकडे कसं बघायचं? अगदीच, म्हणजे मराठी माणसाकडे मिळालेली जबाबदारी आणि भाजपमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये सर्वोच्च पदी जर विचार केला मराठी माणूस म्हणून, तर तावडे यांच्याकडे ती जबाबदारी आहे आणि पुन्हा एकदा ती जबाबदारी कायम ठेवण्यात आली। या तावडेंच्या सगळ्या यशामध्ये जर पाहिलं तर बिहारचे मुख्यमंत्री ऐतिहासिकरित्या बिहारमध्ये बसवणं हे खूप मोठं यश तावडेंच्या पाड्यात म्हणून पाहावं लागेल। कारण बिहारमध्ये इतक्या वर्षामध्ये सर्व राज्य जिंकल्यानंतरही, पश्चिम बंगालही त्याच्यामध्ये होतं, मात्र बिहारचं तसं टास्क जर पाहिला गेला तर तिकडे भाजपचं हिंदुत्वाचं कार्ड चालत नव्हतं, तिकडे जातीय समीकरण स्ट्रॉंग होते। त्या परिस्थितीमध्ये नितीश कुमार यांना बाजूला करून, नितीश कुमार एवढ्या वर्षापासून म्हणजे दशकाहून अधिक कालावधी नितीश कुमार यांचा होता मुख्यमंत्री म्हणून, त्यांना शांततेत बाजूला करून कुठलंही बंड न होता सम्राट चौधरी यांना मुख्यमंत्री करणं, हे खरं तर भाजपच्या दिल्लीतील इतर नेत्यांचंही कसब असेल, पण त्याच्यामध्ये खारीचा वाटा, महत्वाचा वाटा म्हणता येईल आपल्याला, तो विनोद तावडे यांचा होता। हरियाणामध्ये देखील पुन्हा एकदा सरकार आणण्यामागे विनोद तावडे यांचं मोठं यश होतं। त्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये तावडेंचं हे महत्वाचं यश आहे आणि एक मराठी माणसांना अशा पद्धतीने भाजपच्या केंद्रीय कार्यकारिणीमध्ये एवढं महत्वाचं पद देणं ते महत्वाचं मानलं जातं। दुसरं म्हणजे उत्तर प्रदेशचे प्रभारी पद, म्हणजे ज्या उत्तर प्रदेशमधून पंतप्रधान पदाचा मार्ग जातो असं म्हटलं जातं, त्या उत्तर प्रदेशची जबाबदारी आता तावडे यांच्याकडे देण्यात आलेली आहे। आणि ते कशा पद्धतीने आता तिसरे हॅट्रिक असेल जर भाजपने त्या ठिकाणी विजय मिळवला तर, कारण 2022 नंतर आता 2027 ची जी लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणूक असणार आहे ती खरी मिनी लोकसभा असणार आहे। आणि त्याच भागातून जर पुन्हा एकदा भाजपला विधानसभेमध्ये यश मिळालं तर आगामी काळातील लोकसभा निवडणूक जी आहे ती अधिक मार्ग सुकर असेल असं म्हणावं लागेल। आणि त्याची जबाबदारी आता तावडे कशा पद्धतीने पार पाडतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे। धन्यवाद शिवाजी, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल।